मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलंय का? एखाद्या रूम मध्ये कोणी व्यक्ती एंट्रन्स करतो तेव्हा सगळ्यांचं अटेन्शन त्याच्याकडे जात. मागे मी आता एका लग्न समारंभात गेलो होतो, तेव्हा तिथे एक मनुष्य बघितला. तर तो जेव्हा एंट्री केली त्याने, तर तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. असे काही लोक असतात आणि काही लोक 10 मिनिटं बोलले तरी बाकीचे लोक काही त्याला ऐकत नाहीत, ते त्यांच्या मोबाईलमध्ये सुरू. तर असे काही बोरिंग लोक असतात ज्यांना ऐकावंसं सुद्धा वाटत नाही. आणि एखादे काही लोक असतात की ज्यांना बघितल्यावर असं वाटतं की या माणसाशी आपण एकदा तरी बोलायला पाहिजे. तर काही लोकांमध्ये असं काय असतं, जे लोकांना फेस नाही, ज्या लोकांमध्ये कडे पैसा नाही, ज्या लोकांकडे लुक्स पण नाही, पण तरीही लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. आणि काही लोक मनाने चांगले असूनही लोक त्यांना इग्नोर करतात. का? याचं कारण कधी तुम्ही शोधलंय का? कारण मित्रांनो, लाईफमध्ये सक्सेस फक्त टॅलेंटमुळे नाही मिळत, तर लोकांशी कनेक्ट होण्याच्या स्किल्समुळे मिळतं. तर स्किल्स म्हणजे काय? लोकांशी कनेक्ट होण्याचे पण स्किल्स असतात. हो, मग ते स्किल्स जे आहेत ते तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू असो, बिझनेस असो, रिलेशनशिप असो, किंवा यूट्यूबवर तुमचा ऑडियन्स तुम्हाला बिल्ड करायचा आहे त्याबद्दल असो, तुम्हाला मित्र जर जमवायचे असतील त्याबद्दल असो, तुम्हाला तुमचा ग्रुप एक्सटेंड करायचा आहे त्याबद्दल असो, अशा सर्व ठिकाणी जर तुम्हाला लोकांशी बोलता येत नसेल तर टॅलेंट असूनही माणूस मागे पडतो. त्याचा काहीच फायदा नाही. जर तुम्हाला बोलताच येत नाही तर त्याचा काही फायदा नाही. अशी ती एक म्हण आहेच, म्हणतात ना की बोलणाऱ्याचे दगड सुद्धा विकले जातात. न बोलणाऱ्याचं, त्याने जर हिरे जरी ठेवले असतील तर त्याचं, तो बोलत नसेल तर त्याचे ते हिरेही विकले जाणार नाही. तशीच ही गोष्ट आहे मित्रांनो. महत्त्वाची म्हणजे दुःखाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? आजकाल लोकांना खूप मोठं जिमचं फॅड आहे, बरोबर? जिममध्ये लोक बॉडी बिल्डिंग करतात एकदम. काही लोक इंस्टाग्रामवर फिल्टर वापरतात. मी असे फिल्टर बघितले तर बापरे, म्हणजे मला, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही असे फिल्टर्स आलेले आहेत की समोर तो व्यक्ती जर आला तर आपण अक्षरशः त्याला ओळखणार सुद्धा नाही. पण रिअल लाईफमध्ये ती जी लोक आहेत ती लोक हॅलो म्हणायला सुद्धा घाबरतात, हाय सुद्धा म्हणायला घाबरतात, भलेही तो बॉडी बिल्डर का असेना. असे व्यक्ती तुम्ही पण बघितले असणार मित्रांनो. आठवतंय ना तुम्हाला, तो व्यक्ती आला ना तुमच्या डोक्यामध्ये की कोण आहे तो व्यक्ती? जिममध्ये बॉडी वगैरे बनवतोय पण त्याला हाय सुद्धा बोलता येत नाहीये. काही लोक तर असे असतात, लिफ्टमध्ये कोणी आलं की अचानक आपण मोबाईलमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट काम असल्यासारखं एंगेज दाखवतात. असेही काही लोक बघितले असतील तुम्ही, जे बोलणं टाळतात, म्हणजे घाबरतात, बोलणं टाळत नाहीत ती व्यक्ती, तर ते लोक अक्षरशः बोलायला घाबरतात असं आपण म्हणू शकतो. आणि मोबाईलमध्ये बिझी असल्यासारखी ते ॲक्टिंगच करतात. काय एवढं इम्पॉर्टंट काम कोणाला नसतं, रील्स बघायचं काम असतं, दुसरं काय नाही. पण आजचा व्हिडिओ तुमची ती भीती घालवणार आहे मित्रांनो. कारण आज मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त 90 सेकंदात, हो तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त 90 सेकंदात कोणालाही इम्प्रेस कसं करायचं. मग तो कोणीही असो, तुमचा बिझनेसमध्ये असो, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असो, किंवा तुमच्या इतर कुठल्याही कामामध्ये असो, तर त्याला 90 सेकंदात, फक्त 90 सेकंदात इम्प्रेस कसं करायचं, लोकांना कम्फर्टेबल फील कसं करवायचं जेणेकरून तो तुमच्याशी बोलेल. आणि अशी कन्व्हर्सेशन्स जी आहेत या 90 सेकंदाची ती कशी करायची ते आपण बघणार आहोत. आणि हे बघितल्यानंतर लोक आपसुकच तुमच्याशी कम्फर्टेबल होतील आणि बोलू लागतील. आणि तुमच्याशी ते बोलू लागणार नाही तर तुमच्याशी पुन्हा पुन्हा बोलू लागतील. हा विषय फक्त कम्युनिकेशन स्किल्सचा अजिबात नाहीये, तर हा विषय आहे तुमची लाईफ बदलण्याची स्किल्स ॲक्सेप्ट करण्याची, स्किल्स शिकण्याची. कारण जगात सगळ्यात मोठी करन्सी ती म्हणजे लोकांचा ट्रस्ट आहे मित्रांनो. ट्रस्ट. कल्पना करा, तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, तुमच्यामध्ये भन्नाट टॅलेंट आहे पण चेहऱ्यावर कॉन्फिडन्सच नाही. मग काय, नुसतं जाऊन तिथे बसलेले आहेत एवढ्या मोठ्या, म्हणजे 50-100 लोक जे इंटरव्ह्यू द्यायला आलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही आहे, तुम्ही असेच बसलेले आहात. किंवा
असं समजा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये गेले, आता लग्नसराई भरपूर सुरू आहेत, किंवा एखाद्याच्या बड्डेमध्ये, तिथे जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला कोणाशी तरी बोलायचं आहे, समोरचा व्यक्ती एकदम दिसला, खूपच छान कपडे घातलेले, तुमचा नातलग आहे, किंवा कोणीतरी दुसऱ्या पार्टीकडचा एक व्यक्ती आहे एखादा, त्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, ज्याला तुम्ही ओळखत नाही, तर पण ब्रेनमध्ये तुमच्या असं चालू आहे की काय बोलू काय बोलू काय बोलू, त्याला ऑकवर्ड तर नाही वाटणार, विषय कुठून करू, का नुसतं हाय करू, त्याला हाय केलं तर तो मला हाय करेलच की नाही, तो मला इग्नोर करेल, किंवा मी त्याला हाय केलं तर तो दुसऱ्या व्यक्तीला तर जाऊन सांगणार नाही ना की हा व्यक्ती कसा आहे वगैरे, जज तर करणार नाही. असं तुमच्या मनात सतत ऑकवर्ड फीलनेस वगैरे वगैरे सुरू असतं. आणि मग आपण काय करतो, एखादी लग्न समारंभामध्ये पाण्याची बॉटल घेऊन बिझी असल्यासारखंच फिरत असतो, किंवा बसलो एखाद्या कोपऱ्यामध्ये आणि मोबाईल घेऊन आपापलं बिझी असल्यासारखं दाखवत असतो. मोबाईल तर सध्या सर्वात एंगेजिंग टूल आहे मित्रांनो, दाखवण्यासाठी, फक्त दाखवण्यासाठी. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला इग्नोर करायचं असेल तर तो व्यक्ती काय करतो, मोबाईल घेतो आणि जस्ट तिथून उठतो आणि निघून जातो, की बाबा काहीतरी कॉल आला वगैरे, असं एंगेज दाखवण्याचा प्रयत्न करतो. ट्रूथ काय आहे माहिती आहे का, लोक तुमचे वर्ड्स आधी जज करत नाही, ते तुमची एनर्जी जज करतात. तर शब्द नाही, तुमची एनर्जी जज करतात. तुम्ही रूममध्ये कसे एंटर होतात, तुम्ही कसं स्माईल करतात, तुम्ही कसं उभं राहतात, यावर लोक ठरवतात की हा माणूस इंटरेस्टिंग आहे की नाही, याच्याशी बोलायचं की नाही, याच्याशी पुन्हा भेटायचं आहे की नाही. तर यावरती लोक ठरवतात. स्माईल, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची एनर्जी लेवल, जी तुमचा कॉन्फिडन्स दाखवते, या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि म्हणूनच म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर फर्स्ट इम्प्रेशन हे याच गोष्टींनी येतं मित्रांनो. पहिले 5 सेकंद म्हणजे ट्रेलर असतो, पहिले 5 सेकंद. आणि ट्रेलरच जर बोरिंग असेल तर लोक मूवी बघणार आहेत का? अजिबात नाही. कारण लोकांचा सध्याचा टाइम स्पॅम खूपच कमी झालेला आहे. लोक 3 सेकंदाच्या वर तर रील्स पण बघत नाहीत, लगेच स्वाईप करतात. त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये पहिले 5 सेकंद हे खूप इम्पॉर्टंट आहे, विच इज रिअली इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन, बिकॉज द टाइम स्पॅम इज व्हेरी लो. त्यामुळे आता आपण शिकणार आहोत मीटिंगच्या वेळी अशा 5 गोष्टी ज्या तुम्हाला इन्स्टंटली ॲट्रॅक्टिव्ह बनवतात. इन्स्टंटली, फक्त 5, जास्त नाही. ओनली 5 थिंग्स विच मेक्स यू मोर इंटरॅक्टिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह. पॉईंट नंबर 1, ओपन बॉडी लँग्वेज. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा माणूस नर्वस असतो तेव्हा तो हात क्रॉस करतो, खांदे खाली घेतो आणि चेहरा असा ठेवतो जसं त्याच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, एवढा तो नर्वस असतो. ती झाली त्याची बॉडी लँग्वेज. याच्याच विरुद्ध कॉन्फिडंट लोक कसे असतात बघा, ते स्पेस घेतात, थोडे ओपन होतात आणि कम्फर्टेबल दिसतात. म्हणजे काय तर बघा, तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. एका कंपनीमध्ये 2 मुलं इंटरव्ह्यूला गेली. आता तुम्हीच मला याचं उत्तर द्या की बाबा जॉब कोणाला मिळाला असेल. पहिला मुलगा खूप इंटेलिजंट होता, पण पूर्ण वेळ तो हात क्रॉस करून बसलेला होता. एवढ्या सर्व 5 म्हणजे 50-100 जे काय लोक आले असतील, 50-60 लोकांमध्ये तो तिथे हात क्रॉस करून बसलेला होता. त्याची बॉडी लँग्वेज तशी होती. दुसरा ॲव्हरेज होता, पण त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, स्माईल करत होता आणि रिलॅक्स चिल बसला होता एकदम, आणि ओपन बॉडी लँग्वेज होती. तो असा बंदिस्त करून नाही बसलेला होता शरीराला. गेस करा जॉब कोणाला लागली असेल बरं? अगदी बरोबर, दुसऱ्याला. का? कारण लोक आधी फील करतात आणि नंतर लॉजिक लावतात. म्हणून पुढच्या वेळी कोणाशी बोलताना शरीर बंद करू नका, ओपन व्हा आणि
तुमची एनर्जी ओपन ठेवा. एनर्जी लेवल. एनर्जी इज द की इन कन्व्हर्सेशन्स गाईज. एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे एनर्जीला. नंतर आहे बोलताना आय कॉन्टॅक्ट, डोळे. आय कॉन्टॅक्ट हा तर खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. जो डोळे हे कॉन्फिडन्सचं मिरर आहे असं म्हणतात. कारण काही लोक बघितलंय का तुम्ही, बोलताना भिंतीकडे बघतात, घड्याळाकडे बघतात, फॅनकडे बघतात. काही लोक जर तुमच्याशी रस्त्यावर बोलत असतील तर गाड्यांकडे बघतात. तुम्ही ज्याच्याशी बोलतायत तो एखादा तुम्हाला न ऐकत असताना तो तिकडे ट्रॅफिककडे बघतोय किंवा त्याच्या मोबाईलमध्येच बघतोय. मोबाईल तुम्हाला सांगितलं ना, मोबाईल इज द बेस्ट टूल फॉर टू शो द बिझी पर्सन. आय कॉन्टॅक्ट म्हणजे स्टेरिंग कॉम्पिटिशन नाही आहे, बरोबर. कारण योग्य तो आय कॉन्टॅक्ट असतो. योग्य तो आय कॉन्टॅक्ट समोरच्या व्यक्तीला सांगतो की मी तुझं बोलणं खरंच ऐकतोय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मित्रांनो, जे लोक ऐकतात तेच लोक समोरच्याला आवडतात. कारण जर तो ऐकतच नाहीये, आय कॉन्टॅक्ट करत नाहीये, योग्य तो आय कॉन्टॅक्ट, तर ते लोक अजिबात आवडत नाही. तुम्ही त्यांच्याशी नंतर पुन्हा कधी बोलणारही नाही आणि ते लोक पण तुम्हाला इग्नोर करतील. त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन कम्युनिकेशन. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण योग्य तो आय कॉन्टॅक्ट, नॉट अ स्टेरिंग कॉम्पिटिशन. म्हणजे एकसारखं बघतच राहायचं असा भाग नाही आहे. तर जेव्हा वाटतंय गरज, दुसरीकडे काही आवाज झाला आहे, तिकडे असं नको व्हायला की तिकडे बॉम्ब फुटतोय, तिकडे काही ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे बघतच आहात. तर असं नाही, तिकडे पण बघा, पण एक योग्य तो आय कॉन्टॅक्ट तर झालाच पाहिजे कम्युनिकेशनमध्ये. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आय कॉन्टॅक्ट करता करता स्माईल. स्माईल इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन कम्युनिकेशन. कारण पण स्माईल म्हणजे ती पण जेन्युइन स्माईल मित्रांनो, अशी फेक स्माईल्स नाही. कारण काही वेळा 1000 वर्ड्सपेक्षा, 1000 शब्दांपेक्षा स्माईल, एक जेन्युइन स्माईल ही खूप पॉवरफुल असते. ते म्हणतात ना, एक हसीना तो उसके हंसी से लाखों करोडो लोगों को घायल कर सकती है, बरोबर. तर तसंच आहे. तर ती जी स्माईल असते, कारण स्माईलचं एक उत्तम उदाहरण जर म्हटलं ना मित्रांनो, मी बघितलंय आणि तुम्ही देखील बघितलं असेल, ते स्त्रियांची, मुलींची स्माईल. जर तुम्ही बघितलंय, ऑब्झर्व केलंय का, जर दोन अपरिचित मुली जर एकमेकांकडे जर क्रॉस होताना जरी बघत असतील तर ते एक स्माईल देतात. हे मी ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे, तुम्ही ऑब्झर्व करा. तर स्माईल हे सुद्धा एक कम्युनिकेशनचं एक सुरुवात करण्याला खूप फायदेशीर असू शकतं. पण काही लोकांची स्माईल अशी असते ना की समोरच्याला वाटतंय की याला हा इन्शुरन्सच विकायला आलाय की काय. नॅचरल स्माईल करा मित्रांनो, ऑब्झर्व करा. मुलींची स्माईल एक नंबर. तर ती आपसूक यायला पाहिजे, ना की फेक स्माईल. तर नॅचरल स्माईल करा. हवं तर नॅचरल स्माईल कशी करावी आहे तुमच्याकडे मोबाईलवर टाका, त्याचं ट्युटोरियल बघा, त्याच्यावर भरपूर फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत, ते बघा आणि प्रॅक्टिस करा. कारण एखादी गोष्ट तुम्हाला जरी येत नसेल, त्यासाठी आहे ना यूट्यूब, व्हिडिओज बघा आणि शिका, प्रॅक्टिस करा. रोज उठल्यावर प्रॅक्टिस करा, सकाळी मॉर्निंगला. कारण सकाळी स्माईल केली तर ती दिवसभर तुमच्यासोबत राहील. पॉझिटिव्ह एनर्जी फेक दाखवता येत नाही मित्रांनो, अजिबात नाही. पॉझिटिव्ह एनर्जी ती आपसूक असते, ती फेक नाही करता येत. पुढची गोष्ट आहे ग्रीटिंग. ग्रीटिंग म्हणजे भेटणे. आता भेटल्यानंतर काय बोलायचंय, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त हाय म्हटलं तर कन्व्हर्सेशन फक्त 3 सेकंदात संपेल. किती? बरोबर ऐकलं तुम्ही, फक्त 3 सेकंद. हाय हाय म्हणजे तुम्ही हाय म्हणणार आणि नंतर दुसऱ्याने हाय म्हटलं
आणि मग लागले दोघं जणांनी, त्याचा मोबाईल काढला आणि सुरू. तर तुम्ही जर बोललात, हाय मी रवी, आय एम अ कंटेंट क्रिएटर, किंवा तुम्ही जर बोलले, हाय मी अनुभव, आय एम अ ग्राफिक्स डिझायनर, हाय मी मानसी, मी फॅशन डिझायनर, किंवा तुमचं जे काही प्रोफेशन असेल, तुमची जी काही छंद असेल, तर ते जर तुम्ही त्याच्यासोबत जर लावलं, तर समोरचा माणूसही बोलायला सुरुवात करतो. आणि कन्व्हर्सेशन जर वाढवायचंच असेल तुम्हाला, तर स्वतःबद्दल थोडं ओपन व्हा. थोडं ओपन तर तुम्हाला व्हावंच लागेल, कारण त्याच्याशिवाय कम्युनिकेशन वाढणार कसं? ओपन व्हायचं म्हणजे काय करायचं आहे, तुमच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे, जेणेकरून समोरच्याचा जर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, किंवा समोरच्याचाही सेम इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये असेल, तर तो सुद्धा तुला त्या कम्युनिकेशनमध्ये हेल्प करेल आणि बोलणं वाढवेल. आता येतो सर्वात डेंजर स्किल. हो, डेंजर स्किल. डेंजर काय म्हणतोय, तर तो आहे रॅपो. रॅपो ही एक अशी स्किल्स आहे मित्रांनो, ज्यामुळे लोकांना वाटतं हा माणूस आपलाच आहे. मित्रांनो, लोक परफेक्ट लोकांना नाही, तर ते कम्फर्टेबल लोकांना पसंत करतात, जो की कम्फर्ट आहे बोलायला, दिसायला, त्याच्याशीच लोक, म्हणजे त्यांनाच लोक पसंत करतात. आणि जर एखादा एकदम परफेक्ट आहे, तर त्याच्याशी बोलायला लोक घाबरतात. नंतर कधी महत्त्वाचा येतो तो एक ॲटिट्यूड असतो लोकांचा. कधी नोटीस केलंय का तुम्ही, काही लोक रूममध्ये आले की निगेटिव्ह वाईब्स येतात, खूपच निगेटिव्ह वाईब्स. ते तुम्हालाही जाणवत असेल मित्रांनो. काही लोक आल्यावरती असं वाटतं, चायला आला हा, कुठून आला हा, जर आला नसता तर किती बरं झालं असतं. असे काही काही लोक असतात. आताच्या जर समारंभ ला मी गेलो होतो, तिथे सुद्धा अशी काही निगेटिव्ह एनर्जी जाणवत होती. पण काही जे लोक अट्रॅक्टिव्ह जे करणारे लोक होते, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स होत्या त्यांच्यामुळे. तर ते वातावरण मिश्रित तिथे झालं, आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्सचे लोक जास्त असल्यामुळे ते कम्युनिकेशन करणं खूपच तिथे इझी झालं. तर हे जे निगेटिव्ह वाईब्सचे जे लोक आहेत, ते काही बोलत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं की याचा मूड नक्कीच खराब आहे. किंवा ऑफिसमध्ये जर बघितलं आपण, एखादा जर व्यक्ती आलेला असेल आणि त्याच्या चेहऱ्यावरून लगेच जाणवतं की भाऊ सकाळी सकाळी बायकोशी भांडण करून आलेलाच आहे, त्याच्या चेहऱ्यावरून लगेच कळतं. चिडचिड, हे ते निगेटिव्ह वाईब्स, यु नो दॅट. किंवा एखादी समोर ट्रॅफिकमधून चालताना ट्रॅफिक पोलिसने थांबवलं, चिडचिड, हे ते, चलान बिलान, त्याच्यावरून समजायचं की भाऊ सकाळी एक तर साहेबांसोबत भांडण झालेलं आहे, साहेबांनी त्याला झापलंय, किंवा घरून बायकोशी भांडण करून आलेलं आहे. कारण आपल्याला इमोशन्स शब्दांपेक्षा आधी दिसतात. आणि इमोशन्स काय, तर चेहऱ्यावरती इमोशन्स लगेच दिसतात. जर तुम्ही अँग्री असाल तर व्हॉइसमध्ये पण दिसेल. राग तुमच्या आवाजातून पण जाणवेल, आवाज चढत चढत जाईल, व्हॉइसमध्ये दिसेल. दुसरं तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण दिसेल. अग्रेसिव्ह होणार, बॉडी अग्रेसिव्ह होणार, म्हणजे तुम्ही जसं काही धावूनच जाणार त्याच्यावर, त्या व्यक्तीवरती, ते तुमच्या रागातून दिसेल, तुमच्या फेसमध्ये दिसेल. म्हणून बोलण्याआधी माइंड शांत करा, कधीही विचार करून. कारण शांत माणूस हा जास्त पॉवरफुल असतो, एवढं लक्षात ठेवा. शांत माणूस पॉवरफुल असतो. आपल्याला आपल्यासारखेच लोक का आवडतात, याचा विचार केलाय? कारण सिमिलॅरिटी क्रिएट्स कम्फर्ट. तुझी आवड तीच माझी आवड, मग लोक कम्फर्ट होतात. जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल आणि समोरच्यालाही क्रिकेट आवडत असेल, तर कन्व्हर्सेशन आपोआप फ्लो होतं. तुम्ही एखादा मूवी बघितला आणि त्याला सुद्धा तो मूवी आवडलेला असेल, तर कन्व्हर्सेशन पुढे बिल्डअप होतं. यालाच म्हणतात सिंक्रोनायझेशन, जे कन्व्हर्सेशनमध्ये असतं.
ते कन्व्हर्सेशनला पुढे नेतं. समोरचा एक्सायटेड असेल तर तुम्ही थोडं एक्सायटेड व्हा. समोरचा शांत असेल तर तुम्ही काम व्हा. हे कॉपी करणं नाही आहे मित्रांनो, हे कनेक्ट करणं आहे. म्हणजे समोरचा जसं आहे तसं तुम्ही त्याला रिस्पॉन्स द्या. पण हो, इतकंही मिरर करू नका की समोरच्या माणसाला वाटेल चायला हा माझा डुप्लिकेट आहे का, म्हणजे तो जे बोलतोय तेच तुम्ही बोलतायत. तसं नाही. सटल मिररिंग करा, सटल. ते त्याला जाणवणार पण नाही. आता सर्वात इम्पॉर्टंट सिक्रेट, तुमचे वर्ड्स, तुमचा व्हॉइस आणि तुमची बॉडी लँग्वेज हे तिन्ही मॅच झालं पाहिजे. वर्ड्स, व्हॉइस, बॉडी लँग्वेज हे तिन्ही मॅच. तर कसं तुम्ही बोलताय, जर तुम्ही बोलताय मी खूप कॉन्फिडंट आहे आणि हात थरथरतायत, मी खूप कॉन्फिडंट आहे असं जर म्हटलं तर कोण बिलीव्ह करेल का? काय कसला कॉन्फिडंट? कॉन्फिडन्स बोलायचा नसतो, कॉन्फिडन्स हा फील करायचा असतो मित्रांनो. लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज टॅलेंटमुळे नाही हरवत, कम्युनिकेशनमुळे हरवतात. किती लोक इंटेलिजंट असतात पण बोलू शकत नाही म्हणून मागे राहतात. आणि किती लोक ॲव्हरेज असतात पण फक्त कॉन्फिडन्सच्या जोरावर पुढे जातात. कॉन्फिडन्स. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, लोक तुमचे शब्द विसरतील पण त्यांना तुमच्यासोबत कसं वाटलं हे कधीच विसरणार नाही. तुमचा सहवास, जो की तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, त्याच्यामुळे ते तुम्हाला कधीच विसरणार नाही. एकदा जरी तुम्ही कुठे भेटले असाल, अरे हा तो तर तोच व्यक्ती आहे जो फुल कॉन्फिडन्समध्ये बोलत होता किंवा फुल फनी म्हणजे काय जोक्स मारत होता. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी भेटलात ना मित्रांनो, मोबाईलच्या मागे नाही लपायचं, ऑकवर्ड तर अजिबात नाही व्हायचं आणि ओव्हर थिंकिंग तर अजिबात करायची नाही. स्माईल करायचा, आय कॉन्टॅक्ट करायची आणि स्वतःला छोटं समजणं बंद करायचं. अजिबात छोटं समजायचं नाही स्वतःला. स्माईल, नंतर तुमचा आय कॉन्टॅक्ट आणि स्वतःला छोटं समजणं बंद करायचं. कारण कदाचित तुमच्या एका कन्व्हर्सेशनमुळे तुमचं करिअर बदलू शकतं, रिलेशनशिप बदलू शकतात किंवा पूर्ण आयुष्य पण बदलू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा नवीन लोकांशी बोलताना तुम्हाला सर्वात जास्त भीती कशाची वाटली. आणि अशाच लाईफ चेंजिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाठवा त्या मित्रांना ज्याला या कम्युनिकेशन स्किल्सची खूप गरज आहे. तो कम्युनिकेशन तुम्हाला जर वाटतं की त्या मित्राने कम्युनिकेशन कसं करायचं हे त्याला माहितीच नाही, ते त्याला बिल्ड करायचं आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ त्याला हेल्पफुल ठरेल. पाठवा त्या मित्राला. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणाशीही इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशनची सुरुवात कशी ठेवायची, कसं सुरू करायचं. तोपर्यंत स्माईल करा, कनेक्ट करा आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन बना मित्रांनो. थँक्यू. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, डेली 1% ग्रोथ ओनली.